काही वर्षापासून आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की जातीपातीचं मोठ्या प्रमाणात राजकारण होतंय. कशा पद्धतीने बघता हा निर्णय? पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कास्ट सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणनेचा जो निर्णय झाला हा अतिशय महत्त्वाचा आणि या देशाच्या सगळ्यांच्याच भवितव्यावर म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे अशा सगळ्यांना हा न्याय देणारा निर्णय अतिशय महत्त्वाचा. आणि आज जे आपण या आरक्षणामुळे जे तेढ निर्माण होताना बघतोय सगळ्या समाजांमध्ये, म्हणजे मराठा असू दे, ओबीसी असू दे, मागासवर्गीय समाज असू दे, इकडं ट्रायबल आणि धनगरांचा विषय चाललेला आहे तो असू दे, मुस्लिम समाजाच्या मागण्या असू देत, सगळ्यांचं आपल्या राज्यात हे बघतोय, बाहेरच्या राज्यात इतरांचं आहे. व ह्याच्यावर नक्कीच एकदा ही जनगणना झाल्यानंतर कायमस्वरूपीचा तोडगा या सगळ्याच्यावर निघेल आणि ज्यांना गरज आहे, जे गरजू हे आहेत त्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या हक्काचं आरक्षण याच्या माध्यमातून त्यांना नक्की मिळेल. भविष्य काळामध्ये जातीपातीवरून जे राजकारण होणार आहे ते कमी होईल का वाढेल असं वाटतं? नाही, 100% कमी होईल. आज एक लक्षात घ्या, आज लोकांना देशाचा आणि राज्याचा विकास पाहिजे. आज पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा का निवडून दिलं तर त्यांनी केलेलं काम बघितलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं जे काही मताधिक्य म्हणण्यापेक्षा जो आकडा मिळाला हा कशामुळे मिळाला तर देवेंद्रजींच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे की हे राज्याचं चांगलं करणार आहेत. आणि म्हणून आज महायुतीचं सरकार परत एकदा सत्तेत आलं आहे का आता चांगलं काम प्रामाणिकपणे झालं पाहिजे ही सगळ्यांची. त्यामुळं जातीपातीचं राजकारण पेक्षा आज जनतेला विकासाचं राजकारण पाहिजे, विकासाचं हे पाहिजे आणि ते पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजी करत आहेत. अजितदादा असतील, एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ते चालू आहे. त्यामुळं फार काही हे राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सगळ्या जाती धर्मांना योग्य न्याय मिळायचा. छत्रपती शिवरायांच्या विचारातलं भारत आता 100% आत्तासुद्धा तुम्ही बघा, पंतप्रधान मोदीजी कुठेही अन्याय किंवा कुठल्याही जातीला बाजूला काढा किंवा कुठल्याही जातीवर अन्याय करा अशी भूमिका कुठंच त्यांची नाही. ना राज्यामध्ये असे जिथं काही चुकीचं होतं आहे त्या गोष्टीला म्हणजे वाचा फोडण्याचं आणि त्या गोष्टी थांबवण्याचं काम राज्यातसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून केलं जातं ही वस्तुस्थिती आहे. थँक्यू सर. पीक विम्याच्या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यातली जी काही स्थिती आहे पीक विमा मिळणार आहे काही लोक कालच आम्ही बैठक या बाबतीत सगळ्या आमदारांनी मागणी केल्याप्रमाणे सगळ्यांनी परवा ऑनलाईन जी बैठक झाली त्यात बरेचसे विषय काढले. त्यामुळे कालच पीक विम्याच्या बाबतीत मिटिंग आम्ही घेतली. त्या ठिकाणी कंपनीची लोकं पण बोलवली होती, आपली कृषी खात्याची पण होती. आता ज्यांचे अर्ज नाकारले किंवा रिजेक्ट झालेले त्याच्या बाबतीमध्ये आपली कमिटी त्या अर्जांची आता छाननी करणार आहे. आणि आम्ही काल कंपनीकडनं त्या कंपनीनं पण शब्द दिला आहे किंवा कमिटीकडनं जर नाकारलेले याच्यातले काही अर्ज परत आमच्याकडे आले तर आम्ही तो विमा मंजूर करून देऊ आणि लवकरच त्याचं कमिटी जे काय असेल ते रिपोर्ट देईल.